गणाची पूजा झाल्याच्या बाद सर्व शाहीर लोक गवळण म्हणतात. आता गवळण कोणाला म्हटलंय? कृष्ण भगवंताच्या काळात गवळी लोक होते. शेतीचा धंदा करायचे आणि गवड्याच्या बाया गाई म्हशीचं दूध मथुरेच्या बाजारला विकायला न्यायच्या. तेव्हापासून त्या गवड्याच्या बायांना गवडणी गवडण हा शब्द निर्माण झाला. आणि आताही गाई म्हशीचा धंदा चालूच आहे. कोणी म्हणत होते की गाई म्हशीचा धंदा, दह्या दुधाचा धंदा हा गवड्याचा आहे. पण नाही दादा, गवडी लोकांना धंदे बंद केले. आता हा धंदा खरोखर आमच्या शेतकरी लोकांचा धंदा आहे. पहिला धंदा शेतीचा आणि दुसरा धंदा गाई म्हशीचा. हा जोडधंदा आहे, लक्षात ठेवा, जोडधंदा. तर 50 वर्षाच्या अगोदरचा काळ बघा. या म्हाताऱ्या लोकांना माहित आहे, प्रत्येक गावामध्ये गाईचं गोहन आणि सगळ्याच्या घरी 2 गाई किंवा 2 म्हशी तरी राहायच्याच. कधी शेती जर नाही पिकली, त्या गाई म्हशीच्या दुधावर आपला प्रपंच करायचा, लग्न योग करायचे. पण तेव्हा कोणत्याच लोकांना आत्महत्या नाही केली. नाही, जोडधंदा होता ना, आत्महत्या नाही केली. आणि आता गाई ढोरं विकून टाकले, हा जोडधंदा मोडला. म्हणून काही लोक फक्त शेतीच्या भरोश्यावर आहे. शेती पिकली तर खाऊन, आणि शेती नाही पिकली तर मग आत्महत्या करा. आत्महत्या कोण करते? की ज्याच्या घरी जोडधंदा नाही आहे, शेतीच्याच भरोश्यावर आहे, आणि तोच माणूस आत्महत्या करते दादा. म्हणून आजकाल शेतकऱ्याला जोडधंद्याची जरूरत आहे. मा बापो, ह्या निसर्ग काही साथ देत नाही. कधी पिकते ना कधी नाही पिकत. त्याला काय हरकत नाही. म्हणून माऊल्यांनो, तुम्ही बी आपल्या घरच्या घरी काही ना काही जोडधंदा करा, काही ना काही धंदा करा. तर मी तुम्हाला गवळण सांगतो. काही शाहीर लोक गवळण म्हणतात. आता पार्ट काढतात दही विकण्याचं, दूध विकण्याचं. का बाई बाजारले का नाही गेली, बाई बाजारले का नाही गेली? तर बाई काय म्हणते, माझी तब्येत खराब आहे. आता तब्येत खराब आहे म्हटल्याच्या बाद हा माणूस का करते? त्या बाईले भकाभक मारते आणि नाना तऱ्हेच्या शिवा देते. मला हे सांगा, अरे ज्या बाईपासून आपल्याला काम घ्यायचं आहे, ज्या बाईबरोबर आपल्याला प्रपंच करायचा आहे, संसार करायचा आहे, आणि त्या बाईला तुम्ही मारान आणि तिची बेइज्जत करान, तर तुमचा प्रपंच चालन का? संसार होईल का? नाही होणार दादा. म्हणून मी या लोकांना म्हणतो, शाहीर लोकांना, अरे बाबा, काहीतरी तुमच्या कार्यक्रमामध्ये सुधारणा करा रे बाबा. तुम्ही जर स्टेजवर मारून दाखवाल, काही लोक असेच बायकोले मारतील. म्हणजे तुम्ही बिघडवाले आले का सुधरवाले आले लोकाले? नाही नाही, सगळे शिकले सवरले लोक आहे, शिकले सवरल्या माऊले आहे. म्हणून पती पत्नीनं प्रपंच कसा करायचा, हसून बोलून. माणूस जर आपल्या बायकोची इज्जत करन, तिला मान देईल, तर बाई बी आपल्या नवऱ्याची इज्जत करन, बेइज्जत नाही करणार. म्हणून दोघांनी बी एकामेकाला मान देणं जरुरीच आहे. आता बघा, माझ्या घरी 2-4 एकर जमीन आहे, 2-4 गायी आहे. आता माझी पत्नी बाजारला गेली नाही, म्हणून थोडासा आवाज देऊन पाहतो आपल्या पत्नीला. बघा, जसा आम्ही प्रपंच करून दाखवतो, या ठिकाणी असंच तुम्हाला करायचं आहे. झगडा करायचा नाही आहे. पती पत्नीनं कधी झगडा करू नये आणि मारामारी करू नये, हे लक्षात ठेवा. मी हेच तुम्हाला शिकवतो माझ्या गवडणीमध्ये. आणि मी जो शिकवतो हे तुम्हाला कोणी शिकवणार नाही, कोणता शाहीर नाही शिकवणार, ते ऐका. म्हणून मी माऊल्यांना बोलवतो, माऊल्यांनो, तुम्ही खरोखर माझा कार्यक्रम पाहिले या, आणि मी काय म्हणतो तेवढं तुम्ही घ्या माझ्याकडून. बघा, कारभार ने
एका शब्दाने येते माझी राधा, पण आज नाही आली. असं वाटते का हे गावामध्ये गेली असन, काही कामानिमित्तानं जावं लागते मा बाप, म्हणून माझा आवाज तिच्यापर्यंत नाही गेला. पण मला माहित आहे की माझा आवाज ऐकता बरोबर धावत आल्याशिवाय राहणार नाही. आता बघा थोडासा जोरानं आवाज मारतो. कारभारने ग माझे नारी लाडाचे अन राधा 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 ग. हे राधा कुठे गेली माहित नाही. आली काय हो? आली का नाही. मी म्हटलं ना की आवाज ऐकता बरोबर धावत आल्याशिवाय राहणार नाही. हाय, राधा काय तू आली तर मला मोठा आनंद झाला, पण आली तर आली, हा, तू हसत हसत माझ्याशी बोलून राहिली. मग काय तर राधा का या हसल्यानं काय होते तुला माहित आहे का. नाही मी सांगतो. कसं माणूस किती रागात असला, माणूस तावात असला, माणूस गुस्स्यात असला आणि बायको हसली का माणूस ठरना पडला. अगं बाई, अजून एक गोष्ट आहे. कसली. माणसाला किती दुखणं असलं हा, आणि दुःखानं तडपत असला आणि बायको जवळ आली आणि तिनं कधी हसू हसू बोलायला लागली तर 10 मिनिटाकरता माणसाचं दुखणं बाजूले होते आणि तोही तिच्याशी बोलायला लागते. किती ताकद आहे या हसण्यात. हो ना. खूप ताकद आहे राधा. मग काय मला हे म्हणता? सांग, हसणं वाईट आहे का. नाही नाही. माणसानं हमेशा हसत राहिलं पाहिजे. हसल्यामुळे आपल्या घरामध्ये आनंद निर्माण होते, आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होते, आहे का नाही. बरोबर आहे. तर याच्या अगोदर मी तुला पहिला आवाज दिला होता. मला आवाज दिले होते. मी समजलो माझी बायको गावामध्ये गेली असेल काहीतरी कामानिमित्त. एकदम बरोबर विचार केले तुम्ही. हा अहो होतीच मी कामात. हा. तुम्हाला माहितीये ना, हा. अहो मी बचत गटाची अध्यक्ष आहे. तू कुठे गेली होती. अहो कामामध्येच होती. अहो मी बचत गटाची अध्यक्ष आहे ना, हा. तर मी हिशोब करत होती. अच्छा 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 जसे तुमचा आवाज माझ्या कानी पडला अच्छा, अच्छा. तसेच मी तुमच्याकडे धावत आली. अच्छा गटाची अध्यक्ष आहे नाही का. हो ना. तर तुला हिसाब करता करता तू आली, हो तर तुला हिसाब नाही केला का. हो जसे होता तसा हिसाब ठेवून दिली आणि तुमची हाक आवाज आली तर मी आली तुमच्याकडे. आता तुला तुझा बी हिशोब नाही केला आणि माझा बी हिशोब नाही केला. काय हो मला हे कळलं नाही. माझा हिशोब कोणता माहित आहे. कोणता. प्रपंचाचा, या हित बऱ्या पोटाचा. नाही समजलं तुला. नाही समजलं मला. बरं मी समजावून सांगतो, ऐकून घे. सांग. 8 दिवसापासून दयाचे माठ घरामध्ये पडले आहे राधा ग. त्या मत्रेच्या बाजारला का नाही गेली आणि राधा 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 न. असं तरी सुद्धा मला वाटलंच की तुमच्या डोक्यामध्ये अशी कोणती युक्ती भरलेली आहे. काय हो, 8 दिवसापासून म्हणते की बाजारला नाही गेली. हो काय हो, ह्या बाजारला जायचं रोज ठेका घेते मी. आणि ह्या बाजारापासून काय उन्नती आहे हो. काय उन्नती आहे. काही नाही उन्नती आहे. काय उन्नती नाही. काऊन बाबा. अहो बघा, हा. ते बाजूचं झोपलं. हा. तिथं थोडं झोपलं होतं. हा त्याला एका वर्षामध्ये माळीवर माळी माळीवर माळी माळीवर माळी बांधलं. हा हा आणि आपण काय केलं ते बघा आतमध्ये. हा एवढा झोपल्यामध्ये ते मोठे मोठे भोक पडले. आणि पेनीभर गवत नाही उरलं त्या झोपडीवरती. राधा त्याला छिद्र म्हणत, छिद्र. वाईट बोलायचं नाही. मी वाईट नाही बोलली. अहो लोकांना विचारा, सुद्धा मराठीमध्ये छिद्राला भोकच म्हणतात. म्हणतात की नाही हो. मलाही माहित आहे, मलाही माहित आहे. अगं मराठी सिरियल मध्ये हाच शब्द आहे, मराठी नाटकामध्ये हाच शब्द आहे, मराठी सिनेमामध्ये हाच शब्द आहे. हो काय हरकत नाही राधा, काय हरकत नाही. मला हे म्हणायचं आहे, काय त्या समोरच्या माणसानं 4 मजली बिल्डिंग बांधली, असं तुझं म्हणणं आहे. हो आहे. आणि आपण काही कमवलं नाही. राधा मला हे सांग, का 4 मजली असं चोरी करून बांधली का. नाही. अरे पोराले खूप शिकवलं, पोराईले पोरं नोकरीवर गेले आणि पोराच्या पैशानं 4 मजली बिल्डिंग बांधली. आता तू एक काम कर, तू आपल्या पोराईले खूप शिकव, मग तुझे पोरं नोकरी करतील आणि तू 5 मजली बांधजो. असं
पोराला शिकव, पोरं नोकरीवर लागतील हा. केव्हा? आपल्या दोघांच्या घाटात गोळ्या गेल्याच्या नंतर. राधा ऐकून घे मी काय म्हणतो. काय? जो कोणी माणूस कमावते, बिल्डिंग बांधते, काही बांधते, ते आपल्या मेहनतीनं बांधते, बांधते आहे का नाही? हो. तुम्ही जशी मेहनत कराल तेवढेच तुम्ही पैसे कमवाल. आणि नशिबात असलं सगळं मिळते, आणि नशिबात नसलं तर काही मिळत नाही, काही मिळत नाही. राधा काय? याचा अर्थ मला असं वाटलं की ती लोकांच्या बिल्डिंगला पाहून झुरून राहिली, कोणाच्या कारले पाहून झुरशीन, कोणाच्या महालमाडीले पाहून झुरशीन. नाही राधा, झुरल्यानं काही बरं होणार नाही. असं नाही. काय म्हणतो ऐकशील का तेवढं? ऐकते सांगा. ऐक मी सांगतो. एक मराठी अर्ज आहे. दिसते मजला सुख चित्र नवे, दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रे किते, मी संसार माझा रे किते. दिसते मजला सुख चित्र नवे, दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रे किते, मी संसार माझा रे किते. दिसते मजला सुख चित्र नवे, दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रे किते, मी संसार माझा रे किते. दिसते मजला सुख चित्र नवे, दिसते मजला सुख चित्र नवे, मी संसार माझा रे किते, मी संसार माझा रे किते. राधा काय? तुला वाटून राहिलं का दुसऱ्या जागी बिल्डिंग आहेत, कारा आहेत, मोटर आहेत, मनमाने पैसा आहे, सोनं आहे, चांदी आहे, का तर पण माझ्या घरी काही नाही. काय नाही. याचा अर्थ तू माझं मन हलकं करून राहिली, अशी मला लाजवून राहिली, माझी हिंमत कमी करून राहिली. नाही, बाईचं कर्तव्य हे नाही आहे की आपल्या माणसाची हिंमत कमी करणं. अरे कधी बी माणसाची हिंमत वाढवली पाहिजे. बाईनं तिला पत्नी म्हणतात. घाबरू नका हो, तुमच्या पाठीशी मी उभी आहे. तुम्ही जरी थकले, मी कामधंदा करीन, पण तुमचे मुलं बाळ उपाशी ठेवणार नाही. अशी जर बायकोनं हिंमत दिली, हा माणूस मागे येईल का? नाही. माणूस कधी मागे नाही येणार. मग बाईनं आपल्या नवऱ्याला कमजोर करू नये. हा काय म्हणतो मी ऐक. सांगा. हसते मजला अग दुःख वाटे मनी. हसोय. मला वाटून राहिलं तू मला हसून राहिली. अग हसते मजला अन दुःख वाटे मनी, राधा वेड्या परी कावागते, राधा वेड्या परी कावागते. हसते मजला दुःख वाटे मनी, हसते मजला दुःख वाटे मनी, राधा वेड्या परी कावागते, राधा वेड्या परी कावागते. हसते मजला दुःख वाटे मनी, हसते मजला दुःख वाटे मनी, राधा वेड्या परी कावागते, राधा वेड्या परी कावागते. हसते मजला दुःख वाटे मनी, हसते मजला दुःख वाटे मनी, राधा वेड्या परी कावागते, राधा वेड्या परी कावागते. राधा, काय? इथून आपण जर एखाद्या पहाडाकडे पाहिलं, हा. तो पहाड किती सुंदर वाटते, खूप सुंदर वाटते. किती हिरवागार. असं वाटते का जाव ना त्या पहाडावर राहाव, होय. वाटते की नाही? वाटते ना. पण त्या पहाडावर गेल्याच्या बाद हा. एवढाले काटे आणि मोठे मोठे गोठे, दगड. आणि मग कसं वाटते बेकार आलो बाबा, या पहाडावर बेकार आलो. हे जगही तसंच आहे, असं होय. जसं दिसते तसं तसं नसते. नसते. खरं आहे. असंच म्हटलंय. ऐक ऐक मी काय म्हणतो. सांगा. जसं दिसते अग तसं नसते, आणि जसं दिसते अग तसं नसते. सुखी संसाराला का त्यागते, सुखी संसाराला का त्यागते. हो जसा दिसते तसा नसते, जसा दिसते तसा
संसाराला का त्यागते. राधा, काय रात दिवस हा माणूस कास्तकारी करतो, हो शेतकरी करते. रात दिवस कष्ट कायसाठी करतो? अनाज पिकवासाठी. अनाज जर नाही पिकवलं काय खाऊन आपण? आणि या शेतकऱ्याच्या भरोश्यावर सारा भारत देश आहे. शेतकरी हा देशाचा फाउंडेशन आहे. हो ना. जसं बिल्डिंगचं फाउंडेशन पायवा आणि पिल्लर आहे. हे पिल्लर जर तुटले तर बिल्डिंग पडन का नाही? पडेलच ना. हा. आणि मग शेतकऱ्याने जर अनाज नाही पिकवलं हा भारत देश उपाशी मरण का नाही? मरणारच आहे. राधा, म्हणून या शेतकरी कधी कधी अनाज पिकलं हा. त्याला खुशी होते, हा नाचतो. आणि जेव्हा निसर्ग याची फसल घेऊन जाते तेव्हा वावरातल्या वावरामध्ये रडतो आणि कोणी कोणी आत्महत्या करतात. राधा, करते. निसर्गाच्या भरोश्यावर शेती आहे आपली वाली. म्हणून ऐक मी काय म्हणतो तुला. रात्र दिवस कष्ट करुनी, हॅलो हॅलो रात्र दिवस कष्ट करुनी शेती ही पिकत नाही. ओ रात्र दिवस कष्ट करून शेतीही पिकत नाही. जेव्हा तेव्हा हा निसर्ग, जेव्हा तेव्हा हा निसर्ग साथही देत नाही. देवा देवा हा निसर्ग साथही देत नाही. रात्रभरी विचार करी, रात्रभरी विचार करी, हे दैव कधी हे जागते. हसते मजला दुःख वाटे मनी, हसते मजला दुःख वाटे मनी. राधा वेळा परी कवा गते, राधा वेळा परी कवा गते. हाताचे बदला दुखावा के मनी, हाताचे बदला दुखावा के मनी. राधा वेड्या परी कवा गते, राधा वेड्या परी कवा गते. सुखी संसाराला का त्यागते, सुखी संसाराला का त्यागते. हो जता दिसते तता न गते, जता दिसते तता न गते. सुखी संसाराला का त्यागते, सुखी संसाराला का त्यागते. राधा, काय एक प्रश्न विचारू का? विचारा ना. या आपल्या भारत देशात हा. सगळ्यात जास्त मार खाणारा कोण माणूस आहे? कोण आहे म्हणजे? मला नाही समजलं ते काय बोलताय तर. समजलं नाही तुला? नाही. अगं साधी गोष्ट आहे. कोणती? सगळ्यात जास्त मार खाणारा माणूस हा शेतकरी. असं ते कसं? दरवर्षी आले निसर्ग मारतो. कधी सोयाबीन नेतो, कधी धान नेतो, कधी गहू नेतो, कधी काही नेतो. हाय. हे मारणं नाहीये का? हो हो. आणि हा शेतकरी तरी पण मोठा कट्टर. ठीक आहे, यंदा नाही पिकलं ना पुढच्या वर्षी पिकवीन. असं विचार करतोय. हिम्मत सोडली का या नाही शेतकरी? सोडली. सोडली का? नाही नाही. आणि जर हा हिम्मत सोडन, अनाज नाही पिकवणार तर खायला मिळेल? कसं मिळणार आहे हो? राधा, एवढं पिकवू नये, एवढे कष्ट करू नये. माणूस दुःखी आहो, दुःखी आहे. काऊन दुःखी आहे? काहून? दिवसेंदिवस कधी महागाई वाढते, मुलाचं लग्न, मुलाचं शिक्षण, प्रपंच चालवणं कठीण आहे, कठीण आहे. म्हणून कधी कधी माणूस आपल्या प्रपंचात कंटाळून जातो. हो ना. पण तरी पण प्रपंच करावंच लागेल. ऐक मी काय म्हणतो. सांगा. महागाई वाढली किती, महागाई वाढली किती, गरीबाच्या आहे गती.
हसते मजला अग दुःख वाटे मनी हसते मजला दुःख वाटे मनी राधा वेड्या परी कवा गते राधा वेड्या परी कवा गते हसते मजला दुःख वाटे मनी हसते मजला दुःख वाटे मनी राधा वेड्या परी कवा गते राधा वेड्या परी कवा गते सती सते तस नसते तस दिसते तस नसते तुकी संसाराला कत्या गते तुकी संसाराला कत्या गते राधा काय हो काही वाईट बोललो का नाही काही शिवा दिल्या का नाही दिलं तुला कधीतरी 5 बोट मारले का नाही ना राधा माझ्या म्हणण्याचं कारण काय आहे माझ्या म्हणण्याचं कारण काय आहे काय आपण नवरा बायकोनी वादविवाद केला घरात एकामेकाला शिवा दिल्या मारझोड केली तर आपल्या शिवा आपले पोरं ऐकतील बरोबर आहे बाहेरून आणि ते शिवा देतील हो मग मला सांग त्या पोरायला कोण बिघडवलं आपणच बिघडलोय म्हणून माय बापांना अगोदर कधी बी लेकराबाराच्या समोर शिवागारी देऊ नये नाही आणि झगडा करू नये बरोबर आहे आहे का नाही हो ना म्हणून चला तू शहाणी आहे काय हरकत नाही हा तसंच माननीय सरपंचजी गोविंदरावजी हेटे यांच्याकडून 51 रुपयाचं प्राईज मिळाले धन्यवाद शुक्रिया तर मी काय म्हणतो काय दह्या दुधाचं माठ घेऊन तुला बाजारला जायचं आहे असं पण तुझ्या मनामध्ये एक काही दिवसापासून इच्छा आहे मग काय ते मला आता मीनं ओळखली आहे का म्हणजे तुला कोणत्या तरी देवीच्या दर्शनाला दर्शनाला जायचं आहे हा, हा, हा. एकदम अशा मनातलं बोललेत तुम्ही हा आणि म्हणूनच म्हणते हा की आज मी दर्शनाला चालली हा आणि बाजारचं माठ आहे ना ते तुम्ही सांभाळा बरं बरं काय हरकत नाही बाजाराचं माठ मी सांभाळू हो सगळे कामं करतो चिंता करू नको शेतीतले बी करतो घरातले बी करतो सगळे कामं करतो पण देवीचं दर्शन करायचं आहे तुला मी तुझी तयारी मोडणार नाही खरंच वा तू जा अवश्य जा अरे तुझ्या बरोबर अर्ध पुण्य मलाही लाभेल ना मग काय पण मी माणूस किती मूर्ख आहो का बरं कितीतरी लोक आपल्या पत्नीला घेऊन आपल्या मुलाबाळाला घेऊन काशी मथुरा द्वारका वृंदावन 4 धाम गंगा सागर सगळ्या ठिकाणी तीर्थ करायला जातात आणि नेतात आपल्या मुलाबाळांना पण मी तुला कधी नाही म्हटलं का राधा चाल आपण बी पंढरपूरला जाऊ आणि पांडुरंगाचं दर्शन करून येऊ कधी म्हटलं का कधीच नाही म्हटले रात दिवस कामासाठी मरमर मरमर करतो आणि तुलाही मारतो पण कधी माझ्या तोंडात त्या देवाचं नाव नाही बसलं पण आता तुझ्या तोंडात जर देवीचं नाव बसलेलं आहे मी तुझी तयारी कधी मोडणार नाही कधी मोडणार नाही ठीक आहे तू देवीचं दर्शन करायला जा हो. मी दह्याचा माठ कोणाच्या हाताने पाठवतो ठीक आहे जा हा? बघा मी जा, जाते हा, हा. जा 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 चला झगडा केला का वादविवाद केला का नाही पती पत्नीनं एकामेकाच्या मताने जर प्रपंच केला संसार केला काही बिघडणार नाही मा आणि तुमच्या घरात हमेशा शांतता पाहिजे अरे बाईनं माणसाचं काम केलं ना माणसानं बाईचं काम केलं तर कधी झगडा होणारच नाही कधी झगडा होणार नाही चला दह्याचा माठ आहे एखाद्या पोरीबारीला पैसे देतो आणि दह्याचा माठ बाजारला पाठवतो चला 8 दिवसाचा जमाना झाला 8 दिवसाचा जमाना झाला पाटील साहेबाच्या घराकडे जाणं झालं नाही कसा काय इतिहास आहे काय नाही जाऊन पाहिल्या पाहिजे कारण पाटील साहेब म्हणाल आज ज्या वेळेस खायचा होता म्हणाल त्यावेळेस कुत्र्यासारखी वागती शिफ्टी करून माझ्या घराकडे येत होता आणि का झाला जीव नाराला म्हणून चल जाऊन पाहिल्या पाहिजे आहेत का पाटील साहेब हातवर दिसून राहिला कोणी पाटील साहेब ओ पाटील साहेब ओ पाटील साहेब दोस्ता नमस्कार नमस्कार दोस्ता
कायची दवंडी देऊन राहिला रे एवढे कायची दवंडी देऊन राहिलो हा हे कायची दवंडी होय अर्धा तास कमसे कम अर्धा पाऊण तास झाला हा. आवाज मारवला पाटील बाबा पाटील मा पाटील बाबा पाटील मा बोलून राहिले मागल पायात जाता अंदर धसत जाता मागल पायात जाता अंदर धसत जाता मी म्हणलं कोणता तरी ग्रामपंचायतचा चपराशिवाय ना त्या गावातला कोतवाल असन तसं नाही. एवढ्या जोराने बोंबलून राहिला आणि दवंडी देऊन राहिला मी दवंडी तर तो म्हणजे या गावचा कोतवाल हो ना हा म्हणून हा म्हणजे मला सांग हा. एवढ्या जोराने बोंबलून राहिला हा. नाही का म्हणून मी ना म्हटलं रे तुले म्हणलं कोणाची तरी दवंडी चालू आहे हा कोतवाल हो का नाही ती म्हणून द्यावं लागते बरं, पण ठीक. मला सांगा हा हा लाजण्याचं कारण काय बाबा तू किती वेळ झाला उभा आहे कमसे कम एकांत तास झाला उभा आहे होते त्या खांब्यापाशी हा या खांब्यावासी काऊन रे तुले चौकीदारी करून राहिला का त्या खांब्यापाशी हो मला सिक्युरिटी गार्डची ड्युटी लागली ना बरं बरं ठीक आहे उभा आहेस तू हा का पाहिलं तू ना सांग का पाहिला म्हणजे हा. महाकाल पाहायला जाता हा. अंदर धसत जाता माझ्याकडे पाहत जाता अंदर धसत जाता हा. काऊन असे लाजले झाले बा बरोबर बरोबर पाहिलं तू ना तू दिसता बरोबर आम्ही घरातून बाहेर येतो ना बाहेरून घरामध्ये जाऊन राहिलो हा. बरोबर आहे दादा पण का सांगू रे सांगूशा नाही वाटत नवरा बायकोचा झगडा कोणाच्या घरी नाही होत सर्वांच्या घरी होते प्रपंच आहे हा. तर झगडा आहे आहे ना बापा मग आपल्या घरातला झगडा लोकायले सांगणं हे केवढी मूर्खपणा आहे बरं आहे का कोणा ह्या गोष्टी बरोबर आहे तुमच्या ऐक. पटल्या मला घरातला झगडा कोणाला नाही, नाही, सांगत नाही. कोणी का म्हणन का आपल्या घरातला अंधार लोकाले सांग लोकांना सांगते बा किती मूर्ख माणूस आहे म्हणून कधी सांगू नये नाही हा पण दादा हा पण मी तुझ्याजवळ काहून सांगतो का तू मा मित्र आहे मित्रा बरोबर तू मा आहे दोस्त आहे बरोबर आहे आणि जर आपल्या मनातली गोष्ट जर आपण सांगितली नाही तर माणसाचं मन माणसाले खात राहते बरोबर आहे कटकट जर मला सांगा तुम्ही एकामेकाचे सुख दुःख आपण एकामेकाला सांगलो नाही हा. तर कशी कोणत्या कामाचे हे दोस्ताने बरोबर आहे बरोबर आहे कोणा दोस्तानी हा बरोबर आहे तुझ्याजवळ सांगतो मी पण का सांगू रे हा माई चांगली बायको बिघडली रे विचार येऊन आला बायको बिघडली हो म्हणजे तुमची बायको बिघडली हो करेक्ट तिच्या मागचा भाग समोर आला असन समोरचा भाग मागे गेला असन पागल आहेस का रे हे पोट कधी मागे जाईल ना पाठ कधी समोर येईल का पायवर गेला डोकसा खाली आला असन अरे नाही रे बाबा तसं नाही रे बाबा मग तसं नाही मग कशी बिघडली अरे माझ्या घरचा दह्याचा धंदा बंद पडला हा. बायको बाजारला गेली नाही म्हणून म्हणतो बायको बिघडली शाबास बाबाजी मरावनं तुमच्या पोटात जन्म घ्यावा काऊन बाबा सर्वात गलती झाली पाटील साहेब हा डायरेक्ट म्हणाले पाहिजे का माझी घरली माझी पत्नी आचारा विचारा बिघडली हा आचार्य विचारायला हो बिघडली म्हणता अजून काऊन बर हे सांग ठीक आहे माझी बायको बिघडली हा तुझी बायको बरोबर आहे का मग बायको बिघडली हा. यू आर ए फॉर एक्झाम्पल हा यू आर ए फॉर एक्झाम्पल जर एखाद्याची स्कूटी बिघडू द्या किंवा एखाद्याची गाडी बिघडू द्या हा. आणि चल मिस्त्र्याकडे गेली तर तिचा एक पंचर झाला मागं स्टेपनी राहते तो मध्ये हा टायर तिकडे करावा लागेल तो मला खोलून येते टाका लागेल हा. म्हणून मला तुमच्या तसा काही खोलकाल झाला का म्हणजे त्याले म्हणते बिघडली हा अरे बाबा तेव्हा एक गाडी हा आणि माझी बायको याच्यात फरक आहे का नाही आहे ना आहे ना हा. मला हे सांग तुझी बायको चांगली आहे का बापा हा होचे तुझी बायको चांगली आहे हा कशी कशी म्हणजे बायको बांधायची बंदी पाटील हा कशी बायको बांधायची बंदी हा थर्रा भेटे तू रे बापा बापा हा हा मला माहित आहे हा थर्रा भेटे तुले थर्रा भेटे बस म्हणलं तर छपून जाते बस म्हणलं तर छपून जाते हा समजलो मी समजलो तुझी बायको बस म्हणलं तू मला हे सांग हा. कोणाली पाणी आण म्हणलं तर पाणी देईन हो ना जेवू आण म्हणलं तर जेवू देईन हा. काका तुझ्या बायकोले बस म्हणलं तर ते झोपते काऊन का तो धपकाय मावाला ठसका इम्प्रेशन धपक्यानं बसते असं हा तू एकच माणूस दिसला डबकेवाला मी न अजून नाही पाहिले असे ठसकेवाले माणसं पण ओ माणूस लहानसा पण नाही धपका खर्रा ना चालते. नाही ना आहे मात्र तुझ्यामध्ये पॉवर आहे हा. लहान सापात पॉवर दिसते तुझ्यामध्ये बापा बापा हा हा, तर बस मला झोपून जाते होते हा का हा मला हे सांग हा मला हे सांग तू त्या बायकोला ओळखलं का का ओळखलं म्हणजे हा. एका दिवसाची जिंदगानी अशी मी ना ओळखलं हा. अरे तू त्या बाईला मारत चिन पिटात चिन त्या बाई तुला घाबरते हा. आणि घाबरते आणि तिच्या कानानं काही ऐकायला येत नाही त्या बहिरी आहे म्हणजे बायको पाहिजे आहे. आणि म्हणून त्या बस म्हणलं तर छपून जात मला माहित आहे जे बैरी आहेच नाही हा कोण म्हणते बैरी आहे तिला दवाखान्यात नेऊन पाहिजे ते बहिरी आहे म्हणून बाईले मारावं नाही काही करावं नाही तिचा इलाज कर काहीतरी बरं ठीक आहे दोस्ता हा. एक काम कर तू आपल्या बायकोला मा घरी घेऊन येते का
तुमच्या घरी अरे संग्रासचे लाडू वाचले आहे अच्छा अच्छा हा हा. आणि त्या बायकोला काही बोलवलं नाही हा दरवर्षी माय बायको बोलवे हो. आणि यंदा काही बोलवलं नाही, नाही नाही. तर तिला आला असन राग हा तिला माघारी घेऊन ये संग्रासचे लाडू खासाठी म्हणजे संग्रासचे लाडू खासाठी तुमच्या घरी घेऊन येऊ माघारी आण तिले. आणि मग आल्याच्या बाद काय करशील का करीन थोडासा दबका तिच्यावर टाकतो हा थोडासा दबका हा. तिच्यावर टाकतो हा. आणि ते थर्र फेईन हा बाप्पा हा? हा. आणि जसं तू करशील हा. तसंच मी बी करतो पाहिलं बाबाजी पाहिलं ह्या घरी जा म्हणते आपल्या बायकोले घेऊन ये आणि तू जसा दबका टाकशील तसा मी टाकीन म्हणते पण पाटील साहेब हा हा लोकांच्या पाव कौरपर्यंत कराल काऊन रे लोकांच्या पाव कवरी करा काऊन रे हा, बाबा? कौर म्हणजे आम्ही वांगे खाल्ला तर आम्ही वांगे खाल्ला तर तुम्ही वांगे खाल का नाही मग मी का खाऊ खा ना केरं तसं नाही पाटील साहेब हा. आम्ही केरं खाला तुम्ही मोसंब्या कोणी सीताफळ का कोणी संत्रा खा हा जर या भारताच्या लोकांनी सर्वांनाच म्हणलं का आम्ही तांदूळ गहूच पिकवतो हो. तर हा कपडा भेटन का अरे कापूसच कपडा नाही भेटन का अरे पराठीच नाही पेरली तर कपडा कुठून आणि भेटेल? जर कदाचित सर्वांना म्हणला का आम्ही गहू तांदूळ नाही नुसती पराठीत पेवायचं हा. तर अन्न खायला भेटन का नाही, गहू- आम्ही चर्चीच्या सांड्यावर का कापसाचे बोंड खाऊन जिवंत राहील नाही 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 हा. नाही. अरे गहू तांदूळच नाही पेरले तर खायला काय भेटेल भेटन का हा. हा तर काय हरकत नाही दोस्ता हा बरोबर आहे तुझी गोष्ट हा हा तर तू लवकर घरी जा ठीक आहे आणि घेऊन ये होते हा बरकोर पटसे जातो पटसे येतो पाय हा कसा मानदान होते माझ्या घरी आणि कशी ती बायको खुश होते हा कसा म्हणता पाय एक नंबर ठीक आहे पाटील साहेब. घरी जाऊन घरून घेऊन ठीक ये, आहे हा? ठीक आहे आता पाहिल्या अय, पाटलाच्या घरी गेलो आणि मार खपवलं मेरी अशी आहे ना तशी आहे घरी पुरी टिन टिन काही दम नाही पण ठीक आहे जाऊन पाहतो ऐकली तर टीचर भाषा घरी अस का ए पोट्ट्याची आई आल्याची माय ए भंटीची आई कुठं गेली असेल म्हणतो हे पोट्ट्याची आई वा ए गेंड्याची माय बादलचे मम्मी ए बंटीची आई करिनीचे माय व बापरे नाही बोलस चिंट्याचे माय ए गणगोत्रीची आई व का झोंबला तुम्हाला काय झोमला म्हणजे अर्धा का झोंबला काय झोमला म्हणजे काय झोमला बापरे जास्त पावर नाही दाखवता पहिले सांगते. नाही तर का करशील पुरा व्होल्टेज गायब करते तुमचा. हे ना करणं व्होल्टेज मस्त का झोंबलं तुम्हाला वा इकडे वा. पहिल्या आता मला सांग काय झालं एक तास झाला कमसे कम तुला आवाज देऊन राहिलो हा कुठं होतीस का म्हणल्या एक तास झाला तुला आवाज देऊन राहिलो कुठं होतीस अव तुमच्या मागे उभी होती कुठं होतीस तुमच्या मागे उभी होती शाबास अशीच राहत जा काऊन कुठं होतीस तुमच्या मागे उभी होती शाबास सांगतो शे सामराव ढिवरू आले सांगता? आपलं डुकरा पोचणं बंद कर म्हणतो तुझ्या डुकराचा ठेका माझ्या बायकोने घेतला म्हणतो शिमाई मी काय घेईन वा काऊन मग कुठं होतीस आवाजाचे डुकर ते पोचतात बसतील डुकर कुठं होतीस तुमच्या मागेच उभी होती शाबास अशीच राहत जा तशीच राहील. अशीच राहत जा सकाळी डब्बा घेऊन गेलो का अशीच मागे यायचा शिमाय काय ना काय बोलता बाप्पा वे वा, एवढ्या जोरात आवाज देऊन राहिल्या हा. असं कोणतं काम पडलं हो तुम्हाला? कोणतं काम पडलं म्हणजे सांगतो ना सांगा ना मला सांग पाटलाच्या लग्नाला किती वर्ष झाले अहो त्यांच्या लग्नाला तर 15-20 वर्ष किती झाले वर्ष झाले 15-20 वर्ष झाले या 15-20 वर्षामध्ये पाटलाला काय पोटी पाटी कुठं काहीच नाही ते एकही नाही आहे का ह्या वर्षी 36 कोटी देवाची मेहरबानी पाटलाला म्हणजे पाटलींले हावरे जावरे 3 पोरं 36 कोटी देवाची मेहरबानी हा. हो व कारभारी हा. फक्त तेवढेच देव काहून? जास्त देव काऊ नाही का जास्त देव काहून नाही काहून? त्या 36 कोटी देवाला केला ऑपरेशन म्हणून नाही झाले म्हणून नाही झाले रे ते आता त्याचे दुसरे भूत निघून राहिले इकडे अगो बाई हा.
तीन मुलं झाले. हा. त्यांचं नाव वगैरे काय वा? बापा बाबा परमेश्वराचे अवतार हा. ब्रह्मा विष्णू महेश. अय्या, ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे साक्षात त्या परमेश्वराचे अवतार. हा हो व? हा. पाटील साहेब तर मस्त आनंदामध्ये असतील. बापा बापा मस्त सोहळा आहे. अरे बापरे, मोठा सोहळा असेल त्यांच्या हा. घरी. बारशाचं आमंत्रण ना बिलकुल. आमंत्रण तुम्हाला? बापा मले ना तुले बी आहे. मला येईन तुम्हाला येईन. हा. पत्रिका दिली का बापा तुमच्या नावाची? हा. कशी? कशी म्हणजे सहपरिवार. अगो बाई, आणि माझ्या नावाची? तुझ्या बी नावाची होती. मग तुझ्या बी नावाची होती. मग वा. पण का करू त्या गटर मध्ये पडली. पुसपास करून काऊन आणल्या? अरे वा, तर माझी आहे ना तुझी आहे एकच आहे का नाही. हो व, कारभारी बरोबर आहे तुमची गोष्ट. तुमची आहे तेच का माझी आहे तेच? आहे ना? नाही का? हा. का म्हणतात? मग चल लवकर कोटी पाटलाच्या घरी. मी नाही येत. म्हणजे काहून. काऊन? हा नाही नाही नवरा म्हणाला बायको ना ऐकल का. तुमच्यासोबत आले ते लोक हसतेत मले. कायले हसतेत. हसते तसे. कायले हसतेत. तुले येतेस का नाही येस. हसते नाही तर दिसताच तसे तर तुम्ही. म्हणजे कसा कुत्र्याच्या बुडावानी. कसा दिसतो. कुत्र्याच्या बुडावानी. पहिले ना समजला तुले. हो राहू द्या मला. नाही. मी नाही येऊ जा. तू नाही मी नाही येत जा. मी नवरा हो का भाऊरा हो. चा भावरा काय रे मिरची धाकाचा टावरा हो का? चल लवकर. जाऊ द्याव. चला ना तर. चल लहानसा आहे पण मोठा उमस आहे. माऊन सळत का माझ्या. माझे हवा मेला 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 व मरू दे. तसाही कोणत्या कामात नव्हता. या बाबाजीला नवरा करून टाकते. तर ते बसलेले आहे. त्या बाबाजीला नवरा करते ते तरी बेस आहे. मग का म्हणलीस. माझे मा उठल्या का व तुम्ही? बापा उठला नाही तर का म्हणलीस तू. का म्हणली? का म्हणलीस. मी काहीच तर नाही म्हणली बा. कोणत्या बाबाजी होय तो. तेव्हा तिकडे टिकेवाले. हा टिक्यावाला. हो. हा खूप जमली रे म्हणत असं हाता हळद गावची मंडई. राहू दे ते. चला लवकर. चल लवकर. हाचवे पाटलाचा वाळा. हो हाच पाटलाचा वाडा. बापा द्या ना मग आवाज द्या ना. आवाज देऊ. मी इकडे उभी राहते. हा पाटील साहेब. अजे ओ पाटील साहेब. दोस्ता नमस्कार. नमस्कार. असा इमानदार दोस्त पाहिजे रे बाबा. बापा बापा माझ्यासारखा इमानदार अख्ख्या गावात नाही. हो सो हा तुझ्यासारखा इमानदार. बिलकुल घेतो त्याचे देत नाही. का म्हणलं तू ना. घेतो त्याचे कधी देत नाही. मग ज्याचे घेतेस त्याचे कधी देत देतच नाही. नाही. मग काका तुला इमानदार कोण म्हणन. काहून नाही. तुले तर बेईमान म्हणन. कायच्या बेमान. मी कोणाचे घेतही नाही ना कोणाला देतही नाही. असं वय का. हा. हा मग इमानदार आहे. खरी गोष्ट आहे. काम केलं का तू ना. होजे. तुला का म्हणलं घरी जाणं बायकोले आण. हा आणलं का. होजे. आणलं. हा कुठं आहे रे बाबा. आणि हे कोण. काका हा हे असे धंदे केव्हापासून शिकलास. काहून काय झाला. लाता खायचे. कायचे तू मरशील कोण्या दिवशी. म्हणजे कायले. हा कायसाठी. तुला का म्हणलं मी ना. हा घरी जाणं आपल्या बायकोला घेऊन ये. हा. मग तुला कोणाला आणलंस. कुणाला आपल्या बायकोले आणलं. हे तुझी बायको होयच नाही. हे माय बायको नव्हे. नाही हे माय बायको नव्हे. नाही होय. तुझी बायको होयच नाही. मी तुझ्या घरी आलो का नाही. नाही ना बरोबर आहे. हा बरोबर आहे. तुझ्या बायकोला मी पाहिलाय. हा हे तुझी बायको नाही. तू कोणत्या तरी दुसऱ्या बाईले घेऊन आलास. नाही नाही बरोबर आहे पाटील साहेब. हा हे माय बायको नव्हे. हा ह्या मान नवरा होय आणि मी त्याची बायको होय. अरे बाबा मी तसं नाही म्हणून राहिलो रे. अरे तुझ्या घरी 2-4 वेळा आलो. हा तुझ्या बायकोला मी पाहिला. पाहिल्या. हा हा म्हणून म्हणतो का हे तुझी बायकोत नाही आहे. हे कोणती तरी बाई असन तिले तुला पटव फुटव करून आणला. नाही नाही तुमची आली आहे का आता. काहून काहून आली का म्हणलो. हे माय बायको नव्हे का. नाही होय. नाही हे माय बायको नव्हे का. हे माय बायको नव्हे का. हे नाही. माझी बायको होय. हे तुझी बायको नाही होय. कोणाची माय बायको आहे. अरे हे बाई. माझी बायको आहे. जास्त बडबड करायचं नाही.
समजलं ना? एक शब्द बोलायला त्यापेक्षा बाई खराब नाही हो. बिलकुल समोर बसा असे. बिलकुल बिलकुल पायाची मांडी, पायाची मांडी, तोंडावर बोट. आणि आता एक शब्द बोलला तर पा बडबड लावते इथं. बाई काजी पाटील साहेब. हा माझा जिगरी दोस्त आहे बाई. हो जी. याला काम सांगितलं मी ना, भाऊ घरी जा आणि आपल्या पत्नीला घेऊन ये. हो जी. कंका संग्रहातले काही बोलवलं नाही तुम्हाला मी ना, म्हणून म्हटलं घेऊन ये बाबा बायकोले आपला नाश्ता पाणी कराले. तर यानं बायकोले तर आणलं नाही आणि तुला घेऊन आला आणि तुलाच म्हणते माझी बायको होय म्हणते. किती खोटा बोलते पाटील साहेब. हा यांची गोष्ट खरी आहे जी. खरी आहे. हो, हाच म्हणजे- माझा नवरा जी, हेच माझे पती परमेश्वर आहेत. तुला खोटं बोलायचे पैसे घेतले का? मा मी तुमच्याशी कशाला खोटी बोलणार. खरं. हो जी खरंच. हा तुझा नवरा. हो हा माझा हा तुझा नवरा. हा मॅ नवरा जी. बघ बघ बाई, ओय. तुमच्या नवरा बायको मध्ये एवढा फरक कसा? फरक म्हणजे तू पाहिली 6 फूट उंच हो आणि ह्या पाहिला 3 फूट. हो. हे वक्राचं रुंग ना कुठून आणलंस तू ना? पाटील साहेब तुमची गोष्ट काही चुकीची नाही. हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे गावातले लोक सुद्धा मला असेच हसतात. हा का सांगू जी, जिथे गेला तिथं माझी बेइज्जती होते. बरोबर आहे, माझ्या बरोबर. बापानं लग्न लावून दिलं तरीपासून मी आपली कशी पाशी जिंदगानी करते. हो, हो. अहो, जी जिथे गेला तिथं बेइज्जती होते जी. हो, हो. 70 झाला जी माझ्या जीवाचा सपास खरे. रे, ए, या बोही हा वखराच्या रूम न म्हटलं तर मस्त हसून राहिलीस ना तू तर. हा दोस्ता हा. अरे माराव नाही रे बाईले रे. काय करावा? तू तुले मारायला गेलास. मारून नाही राहिलो पाटील साहेब. हा. तिची रैसल घेतो तो मी. रैसल. हा हे बायकोची बी रैसल घेता बापा, का? तवाच तर भेटते. कोणाच्याही घरी. हा. आपल्या घरी रैसल कर. हा. कोणाच्या घरी कायले रैसल दाखवून राहिला. दोस्ता हा. काय हरकत नाही. होतेच आहे नवरा बायको मध्ये भांडण. हा. नाही का? बरोबर आहे. आता एक काम करशील का? कोणचा? माझ्या बायको बरोबर आपल्या बायकोला बाजारले पाठवशील का? तुम्ही म्हणाल ना मी नाही फाटून असं कधी होईल का जी? नाही नाही नाही. वा वा माझा विश्वास आहे तुझ्यावर. आजच्या दिवस दोघींनाही बाजारले जाऊ दे. ठीक आहे जाऊ द्या. आपण त्या हॉटेलात जाऊ चला चाय पिऊन येऊ. आणि चला चहा पाणी हा, चला, पिऊन. चला. चला ठीक चला. आहे. राधा काय हो? बघ आपल्या घरी कोण आलं. कोण आले? अगं गोपिका बाई आल्या या गोपिका आली. आणि तिला घेऊन तुला बाजारला जायचं आहे. हो, हा? एवढ्या हौशीत गोपिका माझ्या घराकडे आली हा. आणि ती सुद्धा बाजारला निघायसाठी. हा. तुम्ही घरी बसले नाही का? हा. मी सुद्धा बाजारला जाईन. बाजारला जा हो. आणि भीती वाटत असेल त्या मावशीने घेऊन जा. आणि मावशी आली तर? आणि मावशी नाही आली तर एकटं जायचं नाही. मग रस्ता जंगलाचा आहे. जंगलांचं आहे. झाडी जंगलाची रस्ता आहे. हो ना. एकटं नाही जायचं. मग? आणि जर कोणी नाही, जर मावशी नाही आली ना, कोणी नाही म्हटलं, मग? कोणी नाही भेटलं तर तर? मी स्वतः तुझ्या बरोबर येईल. नक्की याल ना? नक्की येईल, नक्की येईल. बरं. हा? ठीक आहे, मी जाते. हा? मी वचन देतो तुला घे. हा? बरं. मी येईन तुझ्या बरोबर. जी जी. पण जा निघून जा. हो. जा त्या गोपिकीच्या घराकडे जा बरं, तिला आवाज आणि येते? नंतर तिला घेऊन मावशीच्या घरी जाशील. ठीक आहे. चल बाई, बाजारात जायला पाहिजे बाई. माझ्या घराकडे गोपिका आली आणि तिची साथ घेऊन बाजारला निघते आणि तिची साथ घेऊन मावशीकडे जाते आणि मावशीला सुद्धा घेऊन बाजारला निघते. काय करावं बाई, जिंदगानीचं भार शिरावरती वाला तर विचारच येते. हितभर पोटासाठी किती आटाआटी करावे लागतात. 2 मुलांचा प्रपंच आहे, मग या धंद्याचं धिकार तरी कसं मानावं. अशी करते मी, राधाताईकडे जाते, तिची साथ घेते आणि तिला घेऊन बाजारला जाते बाई. हाय राधिका. हाय गोपिका. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. काय ग, काय? बाजारला नाही गेली वाटतं. बाजारला अगं कशी जाणार आहे? अगं जोपर्यंत तुझी साथ मिळत नाही तोपर्यंत मी बाजारला सुद्धा निघत नाही. काय सांगतेस? खरं ते सांगते. हो का? मग मी सुद्धा नाही गेली ग बाजारला. पण का? काय सांगू तुला? काय झालं? अगं आज आपल्या गावची मंडई, हा. त्या मंडई निमित्ताने हे एवढे पाहुणे आले.
असं या पाहुण्यांचं पाहुणचार करत बसली बाई आणि उशीर झालं. काय ग हो, ह्या खादाळ्याच्या पावसा करत बसलीस तू पण काय सांगू, का? घरी राहायला नाही जमणार का? एखादी शहाणी सुक्तीबाई हवी बाई आपल्या सोबत. आपण दोघी जणी कशी जायचं बाजारला? त्यासाठी एक युक्ती आहे. काय? अगं आपली चंद्रसखा मावशी आहे ना. चंद्रकला मावशी? हा माय ते मावशी मग काय? अहो, ते मोठी भांडखोर आहे. अहो भांडली त्या दिवशी माझ्यावर तराच्या पारीवर. बिलकुल बरोबर आहे. अगं तू सुद्धा कमी आहेस ना. जाणून तिच्या वाटे गेली असतील आणि तिच्यासोबत भांडण केली असतील. हो व? का? मी तिला पुरते का व? ते बसली तर माझ्या पापडच होते. पण काय करावं, चाल जाऊ आपण मावशीच्या घरी. तिच्याशिवाय आपलं कोण आहे सांग या गावामध्ये? चल मग. आणि ती एकटीच म्हातारी अशी आहे जे आपलं काम करू शकते. ती साथ देते, दुसरी माझं तर येतही पण नाही. पण काय करू ग, का? तो खट्टडकाना आपली सारखी वाट अडवत राहते. काय करावं मला काही समजत नाही. राधाताई, काय आज ना आपण त्याला विनवू. आपण नवू, नक्कीच आपली गोष्ट ऐकेल तो. चल मग. जाऊ का मावश्या घरी बोलत बोलत? हो चल ना. मुडीच नव्हतरे काना माझ्या मनात, मुडीच नव्हतरे काना, काना 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 माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, खरंच काना रे तुझ्यासाठी आले वनात, खरंच काना तुझ्यासाठी आले वनात. मुडीत नव्हतं रे काना माझ्या मनात, मुडीत नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, ओय काना रे तुझ्यासाठी आले वनात, ओय काना तुझ्यासाठी आले वनात. मुडीच नव्हतं रे काना माझ्या मनात, मुडीच नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, खरंच काना रे तुझ्यासाठी आले वनात, खरंच काना तुझ्यासाठी आले वनात. हो मुडीत नव्हतं रे काना माझ्या मनात, मुडीत नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे काना रे तुझ्यासाठी आले वनात, अरे काना तुझ्यासाठी आले वनात. बाई काय ग? अगे गोपी, वाटे वाटेला आलो आपण, पण काय कर समजच नाही की मावशीचं घर आले म्हणून. आलंय मावशीचं घर. हो ना. काय बाई माझ्याशी बरोबर बोलत नाही. तू आवाज देऊन पाय मावशीला, बोलते काय तर. गोपी माझं बोललं वाटते तुला. अगं दुसरी फुगलीच आहे ती, कधीच बोलणार नाही. एक काम कर, तूच आवाज दे बाई. बरं देऊन पाहते बाई, हा. ऐकते का नाही तर. अगं ऐकायलास. मावशी बाई ग माझे लाडके चंद्रकला मावशी ग. मावशी अगं ये मावशी. मा कुठे गेले अगे मावशी? मावशी मा पडल्याच्या मागाय का होते. माझी मा, अव का करतायस त्या बाथरूम मध्ये? ए राहू दे जशी आहेस ना तशीच बाहेर ये. अगे म्हातारे ये लवकर ये. काय बा येईल आता.
अरे बाप रे बापा. काय तुझा नकरा न काय भरा भरा मारते चक्रावर. काय दिसते मग दिसला की नौटंकी आंटी नंबर वन. हो गे तुमची काय मावशी का पिवशी हो का गे हो तू पिवशी होस का पोता होस का. बापा मुरलेचा पोता. हो गे ह्यासाठी आले का गे माझ्या घराकडे उकड वकड करवले ए नखरेवाली खाऊ गे तू काय म्हण मावशी हा तू काय म्हण. हा. अगं या लुक मध्ये ना मस्त फंटास्टिक दिसतेस मावशी. पाय गे माय पाय गे हे बैरी अगं कोणच आहे मावशी. अगे हे बैरी म्हणते काय काय ह्या म्हणते? हुक मध्ये म्हणते काची ते इलास्टिक दिसते म्हणते पाय बाहेर कन्नाडी हो काची इलास्टिक दिसतो गे अगं इलास्टिक नाही अगं सुंदर दिसते म्हणते तुला. मग नाहीतर काय हे मला काय जोडते का गे कोण हे जुरत आहेस तुला. अगं ए मावशी तू अगं तू आज या गावामध्ये असशील ना तरी एखादा पोरग तुला पटते. एवढी सुंदर दिसतेस तू आज. कोणता मान तू का बागड पाणीवाला मग कोण ते आहे बघ, त्याकडे? ते बघ एवढी तुझ्याकडेच नजर अगं, आहे. का झाला गे बाबाई मंदिला हो काहीच नाही झाला. का झाला गे बाबाई मंदिला अगे आज बाबाई मंदिरचा अगे साठा गेला पण काटा नाही गेला बापरे. नाही. भाराटीचा गेला. काटा आहे माझ्या हो नाहीच गेला कसं जाईल गे? म्हणून तर पायना हा नकराईचा. अगे हो तशी माल खावं लागते अं? तशी माल खावं लागते तुमच्या आणि हो का गे पोकर पिंगर खाई ए पोकर बिगर आहे वाचा पहिले सांगते म्हणतो. मावशी कामा का तुया नकराव मावशी खाऊ गे का तुया नकरा ना का भरा भरा मारते चक्रा चक्रा. आणि कोट गेला त्या मुकडा. कुठे गेला बेटा मुतळा मुतळा का नाही बेटा का सांगू मा तुटला मा सकाळी अंग धुता धुता तर त्या मावसाला डाग लावले तुझा तोही तोडलीच बरं केली अं? ए मावशी कामा? तू काय रंग माहित नाही का हो मला. का केलो गे मी ना अं? कशी असते का माहित नाही का आम्हाला. केलो मी ना अं? अव तुझा या परामध्ये असा नकरा आहे तर त्या परात किती नकरा किती असतात? असेल? हो अगे त्या पणची गोष्ट सोड म्हणजे अगे त्या पणात सारे लोक मला आवतन देत होते हो पण तुले होतीस ना तशी फरफंदी तू. काही फरपणी होतो गे मी नाहीतर का? आहेस तशीच. नाहीतर का? नाही गे. आ? गावातले लोक म्हणती सारे मावशी आहे फरफंदी. गावातले लोक म्हणती सारे मावशी आहे फरफंदी. हो, गावातले लोक म्हणते सारे मावशी आहे फरफंदी. गावातले लोक म्हणते सारे मावशी आहे फरफंदी. हो, गावातली लोक म्हणती सारे मावशी आहे फरफंदी. गावातले लोक म्हणती सारे मावशी आहे फरफंदी. हो, गावातले लोक म्हणते सारे मावशी आहे फरफंदी. गावातले लोक म्हणते सारे मावशी आहे फरफंदी. हो आहे फरफंदी मावशी आहे फरफंदी. आहे फरफंदी मावशी आहे फरफंदी. आहे फरफंदी मावशी आहे फरफंदी. हो, आहे फरफंदी मावशी आहे फरफंदी. फरफंदी हो गे मी. खायची फरफंदी का केलं मी ना? का केली सांगू तुले. हो. स्वतःचा हा. स्वतःचा नवरा बनविला महादेवाचा नंदी. स्वतःचा नवरा बनविला महादेवाचा नंदी. हो, स्वतःचा नवरा बनविला महादेवाचा नंदी. स्वतःचा नवरा बनविला महादेवाचा नंदी. हो स्वतःचा नवरा बनविला महादेवाचा नंदी. स्वतःचा नवरा बनविला महादेवा. हो, स्वतःचा नवरा बनविला महादेवाचा नंदी. स्वतःचा नवरा बनविला महादेवाचा नंदी. माझ्या लागायची नको ना दोघीची घेऊन टाकी आडवे हातानं. ए चाळेवाले हा, का तू केलं? एका चाळे माहित नाहीत का मला. काचे चाळे माहिती तुला नवरे करू करू हो, दिवस गेले. तसा नवरा ठेवा लागते तुमच्या उद्या का मोकाट का तसं मुठीत नवरा ठेवा लागते हो. आत्ती माझ्या घरच्या नवऱ्याला हा? आत्ती माझ्या घरच्या नवऱ्याला की नाही पाणी आणि म्हणते चहा बनवून देते हो का काय? तर मानली असती एक नवरा केली असतीस तर 4-5 नवरे झाले तुले. मा एका भागवताईचा म्हातारीचा. मग नाही तर का हो गे तुला कसा कसा माहित घे कसे माहित सांगू तुले. पहिला मेरा पहिला मेला दुसरा उठून पराला तिसऱ्याला जोडलं तोही फाशी लागला ओके, मा. आता मग का करू आम्ही तशीच राहू का बेटा एक वेळा झाले लग्न इथे दोनदा झाले पाठ. एक वेळा झाले लग्न इथे, दोन वेळा झाले पाठ. झाले लग्न इथे दोनदा झाले पाठ. एक वेळा झाले लग्न इथे, दोन वेळा झाले पाठ. दुसरा नवरा करून पाठी चौथ्याची वाट. करून झालं
चौथ्याची वाट नको पाहुरीत नाही तुझ्या मंदी. चौथ्याची वाट नको पाहुरीत नाही तुझ्या मंदी. आहे परपंदी मासी आहे परपंदी. आहे परपंदी मासी आहे परपंदी. आहे परपंदी मासी आहे परपंदी. स्वतःचा नवरा बनविला महादेवाचा नंदी. 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 ओगे तुम्हीच माझ्या घराकडे येता. अरे अरे माझी का उकळ भाकड करता का गे? यासाठी माझ्या घराकडे आल्या का? बाबा कुदकुदू लय थेंब नाही पडे. अगे पाडवण्यामध्ये पडे नाही. उगी राय मावशी उगी राय तोंडानं सांग. काय ना सांगतो होता? मावशी नाही ना, काय ना सांगतो? नाही तोंडानं सांगतेस म्हणा. काल आला का माझ्या घराकडं? मावशी कामा तुझ्याकडे लई महत्वाचं काम पडला ग. तुला एक काम पडला हो आणि तुला एक काम पडला. मावशी मला सुद्धा एक काम पडलं. बेटा काय? एकटी म्हातारी बाई बेटा न दोघीचा कसं करीन बेटा. अरे म्हातारे काऊन बा अगं तसं नाही. अगं दोघ्या मिळून दोघीचा एकच काम पडलं. माझे मा कोणतं काम होय गे? मावशी साधं सोपी काम आहे. अ? साधं सोपी काम आहे. साधा सोपी काजी गोपी घे. काजी गोपी म्हणते घे गे. अगं, अगं, ऐक ना. सोपी काम आहे सोपं. गोबी बनलीस ना गे? सोपी बनाली टोपी मावशी सिंपल. कायची चप्पल म्हणते घे. अरे म्हातारी पहिली झालीस तू. घे चप्पल म्हणते ना. हे बघ दह्याचं माठ घ्यायचं. अ, दह्याचं माठ घ्यायचं डोक्यावर आणि बाजाराची वाट घ्यायचं. बस एवढंच काम आहे. बेटा ओय, आली असती मा. आली असती. 30-40 वर्ष झाले बेटा मी ना दुधा धंदा सोडला मा. माझ्याजवळ दूध नाही, लोणी नाही, ताक नाही, पिपा नाही, काही नाही आणि कधी येईन बेटा. मावशी अगं तू घाबरू नकोस. हा? अगं तुझ्याकडे नसेल ना तर आहे आमच्याकडे दोघीकडे. काबरलीस गे काबरलीस. लई माल आहे आमच्याकडे. डोंट वरी मावशी. कोटवरी म्हणते घे. कोटवरी म्हणते ना. खरंच ग म्हातारे. काळजी करू नको. तू काट. माझ्याकडे लई माल आहे. दही आहे, दूध आहे, तुंप आहे, लोणी आहे. दे की थोडं बेटा आली असती मा. मग पण मोठा कारण आहे बेटा. मोठा 15-20 वर्ष झाले माझ्या सोडली. आता येतो बदलो. हा जमाना मोठा खराब आहे बेटा. खराब आहे. जमान्याची रीत पाहून अगे माझी इच्छा नाही होई येवाची. काऊन का झाला बा का मावशी? सांगू मा एक दिवसची गंमत सांगतो मा. सांग बरं. तू या मावसानं नवीन पातळ डालन मासाठी घेऊन. नवीन साडी. बुढे म्हणते आपल्या गावची मंडई आहे म्हणते तर वापरतो म्हणते मंडईच्या दिवशी. अगे असं. मध्ये हुरहुरी नाही मावती. मी का केलो बाजाराच्या दिवशी वापरलो. बाजारला गेलो थैला घेऊन. तो गावातले पोरं माकड पाहत मनमाने शिट्ट्या मारत मा. मला लाज लागली बेटा. घरी आलो आणि फाटकी लुकली नेसलो. हो लुक्सी. ओके नाही आयसगिन मला सिट्या मारण्याला एक तू. काऊन काऊन? काजला गे आज मी बोलले ए मिशीवाले मावशे. ए बाहेर का नाडे पाहिजे हे मला मिशीवाली मावशी म्हणते. ह्या मिशी होत का गे? काव मग काय मिशी- गं? आणि ह्या मिशी होत का काय? बेटा? ह्या मिशन होत मा. काय होत मा? अगे ह्या वर्षीची पुरी बरसात. कुठे पडली? ह्या वर्षीची पुरी बरसात मा एकटीच्या उरवर पडली. मा, धरतीवर? हो मा धरतीवर न पडली. काय पडली? मा एकटीच्या उरवर पडली तर हे हरारी होय बेटा. आपली तर अगं हरारी ए होय मा. म्हातारे अगं हरारी म्हटलं तर हिरवी राहते आणि तुझ्या ओटावर ही काळी काळी आहे ना. अगे, तर तो रंग बदलला ना गे. निसर्गाची देण होय बेटा हे. हो का? हो मा. हो मावशी. होय. मग तू एवढ्या गोष्टीसाठी बाजारले नाहीयेस? हा? असा तुझा जमाना खराब वाटते? हा जमाना खराब आहे. कसा जमाना कसा आहे सांग बरं. ऐक मी सांगतो. सांग लवकर. ऐक बेटा. सांग. अहो काय म्हणाव कोणाला. ए बाई ऐ, अहो काय म्हणाव कोणाला. कोणी ऐकत नाही ग. नाही. काय म्हणाव कोणाला. कोणी ऐकत नाही ग. सारा जमाना बिघडला बाया फॅसच्या पायी ग. सारा जमाना बिघडला बाया फॅसच्या पायी ग. काय म्हणावं कोणाला कोणी ऐकत नाही ग. काय म्हणावं कोणाला कोणी ऐकत नाही ग. सारा जमाना बिघडला बाया फॅसच्या पायी ग. सारा जमाना बिघडला बाया फॅसच्या पायी ग. सारा जमाना बिघडला बाई
बेटा मी काहून असे म्हणतो काहून अशी म्हणते? होगे मला हे सांगा पाय ह्या सर्व माझ्या माऊल्यात सर्वांच्या डोक्यावर सेवा आहे माझ्या डोक्यावर सेवा आहे आणि तुमच्या डोक्याला का खिरे ठोका लागतील का गे हे कोण पत्र आहे नाही ना खिरे ठोका लागतील का त्याला ठेवले आहे ना मी हा पदर आहे आणि फॅशन आहे का हे फॅशन राहते कोणता मारता असं टेलर आहे हा अर्धा अंग दिसते पाजी पा पा ह्या पोत्याच्या दोऱ्या पा ह्या पोत्याच्या दोऱ्या फॅशन आहे का गे हे फॅशन आहे आजची हा ओके इकडे भुरे काय केलं? हे अशी फॅशन आहेत का गे ह्या दोऱ्या बांधतात ए कोणता मग नातरू आहे का टेलर अव तू आपलं पाय ना पहिले काय झालं गे का झालं म्हणते हो. हे मावसाची बनन लावून हिंडतेस ना फॅशन सांगतो वापरीन वापरीन अगं माझ्या नवऱ्याला माझी दया आली का? बेटा त्या दिवशी की नाही माघरचे बऱ्यानं उंदरानं कातरलं आणि दवाची माझ्या बुड्याने तरस आला मोठा आला मागाल बुड्या म्हणते तू काऊन फुट जुडालीस म्हणते म्हणलं का करू उंदरानं बऱ्यानं कातरलं अगं माझ्या नवऱ्यानं बन्यान निरण मले तसा नवऱ्या बरोबर मिळून मिसळून राहावं लागते हो. तुमच्यावर येऊ का गे मोकाट पाय पाय तुला मोकाट म्हणे म्हणून पाहिलो गे म्हणत नाही बेटा म्हणून पाहिलो बेटा जमाना मोठा खराब आहे मा आजकालचे पोरं पोरीचे कपडे वापरतात पोरी पोराचे कपडे वापरतात हे एवढले कपडे वापरतात एवढे हे एवढले कपडे वापरतात मायानं पोरीले काही म्हणलं तर पंखेले फाशी लावते बापानं पोराले काही म्हणलं तर हिरीमध्ये कुत्तत पोवा मावशी. असा जमाना आला बेटा हो मोठे हेकड राहते आजकालचे पोरं ऐक बा मी काय म्हणतो सांग बरं सांग. ऐक 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 सांग. कोणी कोणाची करती थट्टा छायना बाईला लावती बट्टा मान मर्यादा राहिलीच नाही जुनी संस्कृती झाली भ्रष्ट काय करतील माय बाप काय करतील माय बाप पाव चुपचाप राही ग सारा जमाना बिघडला बाया फॅसाच्या पायी ग सारा जमाना बिघडला बाई फॅशनच्या पायी ग सारा जमाना बिघडला बाया फॅसाच्या पायी ग सारा जमाना बिघडला बाया फॅसाच्या पायी ग सारा जमाना बिघडला बाई फॅशनच्या पायी ग सारा जमाना बिघडला बाई फॅशनच्या पायी ग सारा जमाना बिघडला बाया फॅसाच्या पायी ग सारा जमाना बिघडला बाया फॅसाच्या पायी ग बेटा आजकालच्या बाया कशा आहेत कशा मी सर्व बायलांना म्हणत बेटा नाही, नाही. काय काय बायाची गोष्ट सांगतो मा कशी? आपल्या नवऱ्याला उतरून बोलतात नवऱ्याला काय म्हणतात माहित आहे काय म्हणते? जाणं खाणं घेणं मरणं येणं पेणं बेटा हे बोल भाषा राहते का मा बोलते. नाही ना अशी भाऊ बोल भाषा राहते का नाही. बेटा नवरा कसा आहे राहो मा लंगडा राहो लुला राहो बैरा राहो बेवडा राहो कसट्टेवाला राहो मा पती परमेश्वर आहे बेटा खरंय मावशी नाही का मा हो ना. पण मी काय म्हणतो काय म्हणते? ऐक बेटा समोर सांग, आमच्या सांग, गुरुजी काय म्हणा ऐका सांग सांग काय बाया तोंडाला सोडताच येईल नवऱ्याला करती भाड्याचा बैल नवऱ्याला म्हणते तू चुपचाप राय मी करीन तसं होईल जातो संसार वायाला जातो संसार वायाला मोरे सराची ग्वाई ग सारा जमाना बिघडला बाया फॅसाच्या पायी ग सारा जमाना बिघडला बाई फॅशनच्या पायी ग सारा जमाना बिघडला बाया फॅसाच्या पायी ग सारा जमाना बिघडला बाया फॅसाच्या पायी ग सारा जमाना बिघडला बाई फॅशनच्या पायी ग सारा जमाना बिघडला बाई फॅशन सारा जमाना बिघडला बाया फॅसाच्या पायी ग सारा जमाना बिघडला बाया फॅसाच्या पायी ग बेटा आता म्हणतात आजचे दिवस येते मा चला जमा चला चला आजच्या दिवस हो चला आजच्या दिवस चला मा या मा चला मावशी चल मा ये चला मिळून चला मा चाल ग बाई राधा चला राधा बेटा हळूहळू चला मा चल ग गोपी. चाल आपण मिळून जाऊ हा. चल बेटा चल मिळून या चाला ग वेळ लई झाला ग मिळून या चाला ग वेळ लई झाला ग दही दूध ताक लोणी विकण्याला
दूध ताक लोणी विकण्याला चला जाऊ मथुरे बाजाराला दही दूध ताक लोणी विकण्याला चला जाऊ मथुरे बाजाराला ओ मिळवण्या झाला ग वेळेलाही झाला ग मिळवण्या झाला ग वेळेलाही झाला ग दही दूध ताक लोणी विकण्याला चला जाऊ मथुरे बाजाराला दही दूध ताक लोणी विकण्याला चला जाऊ मथुरे बाजाराला चाल ग मावशीला घेऊन जाऊ आपण हा? चल बाई मावशी थकून गेली असेल. म्हाताऱ्या मावशीला घेऊन मिळून या जाऊ साऱ्या गवळणी ग गवळणी ओ म्हाताऱ्या मावशीला मिळवण्या जाऊ साऱ्या गवळणी हो गवळणी म्हाताऱ्या मावशीला घेऊन मिळून या जाऊ साऱ्या गवळणी ग गवळणी ओ म्हाताऱ्या मावशीला मिळवण्या जाऊ साऱ्या गवळणी हो गवळणी विण होईल जाण्याला कोण येईल घेण्याला विण होईल जाण्याला कोण येईल घेण्याला वापस न्यावं लागेल घराला चला जाऊ मथुरे बाजाराला दही दूध ताक लोणी विकण्याला चला जाऊ मथुरे बाजाराला ओ मिळवण्या झाला ग वेळेलाही झाला ग मिळवण्या झाला ग वेळेलाही झाला ग दही दूध ताक लोणी विकण्याला चला जाऊ मथुरे बाजाराला दही दूध ताक लोणी विकण्याला चला जाऊ मथुरे बाजाराला बेटा झाली जंगलाची वाट आहे मा हो मावशी दऱ्याखोराची रस्ता आहे बेटा आपल्याकडे बिबट्या सुटलाय बेटा हळूहळू चला मा हो, चला, चला. चला बेटा हळूहळू चला वाटा ही मावशी दर्या खोऱ्याची ग खोऱ्याची भीती वाटते ग मला चोराची ग चोराची ओ बाबा हे मावशी दादा चोराची हो चोराची भीती वाटते का मला चोराची हो चोराची हो रस्त्यात अडवल्यावर छेडखानी केल्यावर रस्त्यात अडवल्यावर छेडखानी केल्यावर वाईट वाटेल मोरेश्वराला चला जाऊ मग